पहिल्या टप्प्यासाठी उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। उद्याच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 61 संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 63 संवेदनशील मतदार केंद्र आहेत। नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण 4510 मतदान केंद्र आहेत, जिथे उद्या मतदान केलं जाईल। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, कशा पद्धतीची तयारी नेमकी सुरू आहे उद्याच्या मतदानासाठीची सध्या मतदान केंद्रांवर? रिद्धी, निवडणूक म्हणजे भारतीय लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि या उत्सवाला उद्यापासून पहिल्यांदा म्हणजे मतदानाच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे। उद्या मतदान होणार आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदानाची वेळ आहे आणि त्या अनुषंगाने आता जी तयारी आहे ती यंत्रणा पूर्ण सज्ज झालेली आहे। आपण पाहू शकतो की आपण दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। येथून जे आहेत ते मतदान यंत्रे आहेत ते आता आणि मतदान पथके हे आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आज दुपारपर्यंत ही संपूर्ण जे मतदान कर्मचारी आहेत, मतदान प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी अधिकारी ते आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचतील याची तयारी इथून सुरू झालेली आहे। आणि इथून जे आहेत त्या ईव्हीएम मशीन्स असतील, व्हीव्हीपॅट असेल किंवा इतर जे मतदानाचं साहित्य आहे ते वाटप करण्यात येत आहे। प्रत्येक विधानसभा निहाय असे केंद्र बनवण्यात आलेले आहेत, जिथून प्रत्येक विधानसभेमध्ये मतदान केंद्रावर ही मतदान निवडणुकीची जी संपूर्ण तयारी आहे आणि जे संपूर्ण लागणाऱ्या वस्तू आहेत गरजेच्या त्या इथून पोहोचवण्यात येत आहे। प्रशासन पूर्ण सज्ज झालेलं आहे। उन्हाळ्याचा दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तशी व्यवस्थाही जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागातर्फे करण्यात आलेली आहे। कुठे कोल्ड रूम बनवण्यात आलेले आहेत, तंबूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग सुरुवातीपासून प्रयत्न करत आहे आणि त्याच प्रयत्नाच्या अनुषंगाने 75% पर्यंत मतदान व्हावं त्यासाठी विविध प्रयत्न देखील करण्यात आलेले आहेत। काही महिला बूथ लावण्यात आलेले आहेत, दिव्यांगांसाठी वेगळी सोय करण्यात आली आहे, ट्रान्सजेंडरसाठी वेगळ्या सोय करण्यात आल्या आहेत, काही आदिवासी बूथही बनवण्यात आलेले आहेत। आणि आता उद्या हे मतदान पार पडते आणि सर्वात जास्त मतदान व्हावं, सर्वाधिक मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे आणि मतदारांनाही आवाहन करते की तुम्हीही या निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हा आणि आपलं जे हक्काचं मत आहे ते नोंदवा। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।